तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज साखरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2 ह्या सब्जेक्टसाठी डायग्राम बेस्ड क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा, सेम व्हिडिओ आपण सायन्स 1 साठी बघितलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2 च्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे पण डायग्राम्स तुम्हाला दिलेले आहेत त्या डायग्रामशी रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सायन्स पार्ट 2 मध्ये आपलं पहिलं चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. आता बघा, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची आहे. ही डायग्राम तुम्हाला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्ससाठी दिली आहे. आता बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला 3 स्टेजेस शो केलेले आहेत. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता ह्या डायग्राममध्ये काही ॲनिमलचे एम्ब्रिओज तुम्हाला शो केलेले आहेत, ज्यामध्ये फिश, सॅलेमेंडर, टॉर्टॉइज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट आणि मॅन यांचे एम्ब्रिओज तुम्हाला शो केलेले आहेत. आता हे एम्ब्रिओज कशा पद्धतीने डेव्हलप होत गेले हे तुम्हाला 3 स्टेजेसमध्ये दाखवलेले आहे. आता या डायग्रामचं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की पहिल्या स्टेजमध्ये जेवढे पण एम्ब्रिओज तुम्हाला दाखवलेले आहेत हे सगळे एम्ब्रिओज एकमेकांना सिमिलर आहेत. त्यांच्या शेप आणि त्यांची साईज तुम्हाला सिमिलर दिसते. आता यावरतून काय लक्षात येतं, तर ह्या डायग्राममध्ये जेवढे पण ॲनिमल्स आणि त्यांचे एम्ब्रिओज तुम्हाला शो केलेले या सगळ्या ॲनिमल्सचा अँसेस्टर हा कॉमन अँसेस्टर असू शकतो. यालाच आपण एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणतो. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे विच एव्हिडन्स इज शोन. तर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स आपल्याला शो केलेला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे गिव्ह वन मोर एक्झाम्पल ऑफ एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. आता बघा, आपल्याला 6 एव्हिडन्स दिलेले त्यापैकी कुठलाही एक एव्हिडन्स तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट कॅन बी प्रूव्हन विथ दिस एव्हिडन्स. आता बघा, ह्या एव्हिडन्सवरतून आपल्याला काय लक्षात येतं, तर पहिल्या स्टेजमध्ये एम्ब्रिओजमध्ये असलेली सिमिलॅरिटी आपल्याला हे शो करते की या सगळ्या ॲनिमल्सचा अँसेस्टर हा कॉमन अँसेस्टर असू शकतो. आता याचं अँसर कसं लिहिणार, तर बघा, सिमिलॅरिटीज बिटवीन ऑल द एम्ब्रिओज ॲट अर्ली स्टेज इंडिकेट दॅट ऑल दिस ॲनिमल्स मे हॅव अ कॉमन अँसेस्टर. असं सिंपल अँसर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. यानंतर सेकंड डायग्राम आपल्याला अभ्यासायची आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला 3 जिराफ दाखवलेले. पहिल्या जिराफची उंची थोडीशी कमी आहे, त्यानंतर दुसऱ्या जिराफची उंची थोडीशी जास्त आहे आणि तिसऱ्या जिराफची उंची सगळ्यात जास्त आहे. आता ह्या डायग्रामवरतून आपल्याला काय लक्षात येतं की जसं जसं इव्होल्यूशन होत गेलं तशी जशी जिराफची उंची ही वाढत गेली. आता यावरती काय लक्षात येतं, तर यावरतून आपल्याला लॅमर्किझमचा प्रिन्सिपल लक्षात येतो. आता लॅमर्किझमचा प्रिन्सिपल काय म्हणतो, तर ज्या अवयवांचा आपण जास्त वापर करतो ते अवयव हे विकसित होत जातात आणि ज्या अवयवांचा आपण वापर कमी करतो ते अवयव हळूहळू नाहीसे होत जातात. आता यालाच आपण लॅमर्किझमचा प्रिन्सिपल म्हणतो. आता बघा, ह्या डायग्रामवरती तुम्हाला सिंपल 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे, तर बघा पहिला क्वेश्चन आहे द गिव्हन पिक्चर इंडिकेट विच प्रिन्सिपल. तर आपल्याला लॅमर्किझमचा प्रिन्सिपल लक्षात येतो. यालाच आपण इनहेरिटन्स ऑफ एक्वायर कॅरेक्टरिस्टिक्स असं देखील म्हणतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन दॅट प्रिन्सिपल इन युअर लँग्वेज. हा प्रिन्सिपल आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. तर कसं एक्सप्लेन करणार, तर बघा, दिस प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन यूज अँड डिसयूज ऑफ अ ऑर्वल. असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ एक्वायर कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघा, एक्वायर कॅरेक्टरिस्टिक्सला आपण डेव्हलप स्किल असं देखील म्हणू शकतो. म्हणजे कुठलाही प्राणी जेव्हा जन्माला येतो तर जन्मापासून तर त्याच्या मरेपर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत या लाईफ स्पॅनमध्ये जेवढ्या पण स्किल्स तो एक्वायर करतो किंवा स्वतःमध्ये जे मॉडिफिकेशन करतो त्याला आपण एक्वायर कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने लिहिणार, तर बघा, एक्वायर कॅरेक्टरिस्टिक्स रेफर्स टू मॉडिफिकेशन इन अ स्ट्रक्चर or function that organism acquires during its lifetime in a response to environment is called acquired characteristics. असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असतं. आता बघा, ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला थर्ड डायग्राम अभ्यासायची आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला काही फॉसिल्स म्हणजे काही प्राण्यांचे बोन स्ट्रक्चर तुम्हाला शो केलेले आहेत आणि त्यावरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले दिलेले आहेत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे विच इव्होल्युशनरी एव्हिडन्स आर इंडिकेटेड इन द गिव्हन पिक्चर. तर बघा, याला आपण पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणतो. यानंतर सेकंड क्वेश्चन आहे हाऊ आर दे फॉर्म. आता हे फॉसिल्स कशा पद्धतीने तयार झाले, तर बघा, पूर्वीच्या काळामध्ये अर्थक्वेकमुळे आणि फ्लड्समुळे काही ॲनिमल्स जमिनीखाली दाबले गेले आणि त्यांची फॉसिल्स म्हणजे बोन स्ट्रक्चर आपल्याला आजही पाहायला मिळतात. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने येणार, तर ड्यू टू डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक अँड फ्लड्स. तर असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे विच मेथड इज यूज टू मेजर देअर एज ऑर देअर टाइम. तर बघा, आपण कार्बन डेटिंग मेथड यूज करतो की हे फॉसिल्स किती वर्षात जुने आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी. तर असे सिंपल क्वेश्चन 3 मार्क्ससाठी
या डायग्रामवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा चौथी डायग्राम आपल्याला अभ्यासायची आहे. या डायग्राममध्ये काही ॲनिमल्स तुम्हाला शो केलेले आहेत आणि काही झाडांची पानं तुम्हाला दाखवलेली आहेत. आता ह्या डायग्रामचं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कुत्र्याची काल, त्यानंतर मेंढीची काल आणि त्यानंतर कोल्ह्याची काल हे सारखेच तुम्हाला दिसायला आहेत. त्यानंतर कुत्र्याचा चेहरा, त्यानंतर मेंढीचा चेहरा आणि त्यानंतर फॉक्सचा चेहरा. तर बघा हे सगळे चेहरे तुम्हाला एकसारखे दिसतात. त्यांचं आय स्ट्रक्चर असेल किंवा त्यांचं नोज स्ट्रक्चर असेल हे तुम्हाला सिमिलर दिसतं आहे. त्यानंतर खाली बघितलं तर आंब्याची झाडांची पानं तुम्हाला दिसत आहेत आणि चिकूची पानं तुम्हाला दिसत आहेत. आता हे सुद्धा सारखेच आहेत. तर याच्यावरतून काय लक्षात येतं तर बघा हे सगळे जे ॲनिमल्स आहेत यांचा अँसिस्टर हा कॉमन अँसिस्टर असू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या प्राण्यांची उत्पत्ती एका सिंगल ॲनिमल पासून झाली असेल. तर यालाच आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणतो. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा पहिला क्वेश्चन आहे विच इव्होल्युशनरी एव्हिडन्स डज इट इंडिकेट. तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स शो केलेला आहे. म्हणजे आउटरमोस्ट स्ट्रक्चरमध्ये असलेली सिमिलॅरिटीवरतून आपण अभ्यास करू शकतो की हे ॲनिमल्स एका कॉमन अँसेस्टर पासून डेव्हलप झालेले आहे. यालाच आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स असं देखील म्हणतो. आता सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट डज इट प्रूव्ह. आता याच्यावरतून काय प्रूव्ह होतं तर बघा प्रूव्हिंग दॅट दे इव्हॉल्व फ्रॉम अ सेम अँसेस्टर. म्हणजे ह्या सगळ्या ॲनिमल्सचा अँसेस्टर हा कॉमन अँसेस्टर असू शकतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे स्टेट अनदर एक्झाम्पल ऑफ इव्होल्युशनरी एव्हिडन्स. आता बघा तुम्हाला 6 एव्हिडन्स दिलेले त्यापैकी कुठलेही 2 तुम्हाला लिहायला सांगितले. ज्यामध्ये एनाटॉमिकल एव्हिडन्स तुम्ही लिहू शकतात, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स तुम्ही लिहू शकता, त्यानंतर वेस्टेजियल एव्हिडन्स तुम्ही लिहू शकतात, त्यानंतर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स सुद्धा तुम्ही लिहू शकता. कुठलेही 2 तुम्हाला लिहायचे असणार आहे. तर बघा अशी सिंपल क्वेश्चन 3 मार्क्ससाठी या डायग्रामवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर फिफ्थ डायग्राम आहे. तर बघा ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी IMP असणार आहे. यामध्ये तुम्हाला एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन ही लिहायची असणार आहे. ज्यामध्ये कुठलेही 4 तुम्ही लिहू शकतात. ज्यामध्ये मॉर्फोलॉजिकल, एम्ब्रिओलॉजिकल, त्यानंतर पॅलेंटोलॉजिकल, त्यानंतर सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर असे कुठलेही 4 एव्हिडन्स तुम्हाला 2 मार्क्ससाठी लिहायचे असणार आहेत. तर बघा हे झाले तुमच्या पहिल्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट डायग्राम्स. त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची. यामध्ये सिंपल तुम्हाला सेल डिव्हिजन शो केलेलं आहे. ज्यामध्ये एका सिंगल सेलपासून 2 डॉटर सेल तयार होताना दिसतात. तर बघा ही जी डायग्राम असते किंवा ही जी प्रोसेस असते याला आपण सायटोकिनेसिस असं म्हणतो. आता ही प्रोसेस सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्सप्लेन करायला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते. तर याचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने लिहिणार तर बघा ही जी प्रोसेस आहे हिला आपण सायटोकिनेसिस असं म्हणतो. त्यानंतर ही प्रोसेस क्रायोकिनेसिस नंतर होते. त्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये सायटोप्लाझ्मिक मटेरियल हे डिवाइड होतं 2 डॉटर सेलमध्ये, जे डॉटर सेल एकमेकांना सारखेच असतात. असं सिंपल एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने लिहिणार तर बघा तुम्हाला आन्सर लिहिताना सिंपल 3 पॉईंट्समध्ये किंवा 2 पॉईंट्समध्ये हे आन्सर लिहायचे असणार आहे. ज्यामध्ये पहिला पॉईंट लिहिणार तर बघा द प्रोसेस शोन इन द गिवन डायग्राम इज सायटोकिनेसिस. त्यानंतर सेकंड पॉईंट लिहिणार दिस प्रोसेस टेक प्लेस ॲट द एंड ऑफ क्रायोकिनेसिस इन मायटोसिस. त्यानंतर थर्ड पॉईंट लिहिणार इट शोज दॅट द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझ्मिक मटेरियल रिझल्टिंग इन फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल्स. म्हणजे 2 कन्या सेलमध्ये एका सेलचं डिव्हिजन होतं आणि ते दोन्ही सेल एकमेकांना रिसिम्बल्स म्हणजे एकमेकांना सारखेच असतात. असं सिंपल एक्सप्लेनेशन 2 मार्क्ससाठी या प्रोसेसचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर सेकंड डायग्राम आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये अभ्यासायची. ज्यामध्ये फेज ऑफ मायटोसिस तुम्हाला लिहायचे असणार आहे. आता ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. ज्यामध्ये तुम्ही लिहू शकतात प्रोफेज, मेटाफेज, टेलोफेज आणि ॲनाफेज असे सिंपल आन्सर तुम्हाला लिहायचे असणार आहे. ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा आपलं थर्ड चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला प्लॅनेरिया शो केलेला आहे. प्लॅनेरिया ब्रेकडाऊन झालेला आहे 2 पार्ट्समध्ये आणि 2 नवीन प्लॅनेरिया आपल्याला तयार होताना दिसतात. आता ही जी प्रोसेस असते याला आपण रिजनरेशन असं म्हणतो. आता सिंपल तुम्हाला ही प्रोसेस एक्सप्लेन करण्यासाठी 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते. आता याचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने लिहिणार तर द फिगर शोज रिजनरेशन इन प्लॅनेरिया अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस द बॉडी ऑफ प्लॅनेरिया कट इंटू 2 पार्ट्स. इच पार्ट रिजनरेट द मिसिंग पोर्शन अँड देअर बाय न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म. काही कारणामुळे प्लॅनेरियाची बॉडी 2 पार्ट्समध्ये डिवाइड झाली आणि दोन्ही पार्ट्स त्यांचा मिसिंग पोर्शनला डेव्हलप करतात आणि नवीन प्लॅनेरिया त्यापासून तयार होतो. या प्रोसेसला आपण रिजनरेशन असं म्हणतो. आता सिंपल 2 मार्क्ससाठी ही डायग्राम तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. यानंतर बघा सेकंड डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला फ्रॅगमेंटेशनची प्रोसेसही शो केलेली आहे. आता ज्या पद्धतीने रिजनरेशन आहे, रिजनरेशनमध्ये प्लॅनेरिया हा ब्रेकडाऊन होतो आणि मिसिंग पोर्शनला डेव्हलप करून तो नवीन प्लॅनेरिया तयार होतो. त्याच पद्धतीने फ्रॅगमेंटेशन असणार आहे. पण फ्रॅगमेंटेशनमध्ये मिसिंग पोर्शन डेव्हलप करण्याची गरज असते. आता फ्रॅगमेंटेशनमध्ये स्पायरोगायरा हा 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतो आणि दोन्ही पार्ट इंडिव्हिज्युअली किंवा इंडिपेंडेंटली जगायला सुरुवात करतात. याला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो.
आता सिंपल तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी 2 मार्क्सचा क्वेश्चन यावरती विचारला जाऊ शकतो. आता याचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने येणार तर बघा, इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ अ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक इंटू मेनी फ्रॅगमेंट्स अँड each fragment start to live independently as a new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra आणि sponges like cycle. तर असं सिंपल एक्सप्लेनेशन तुम्हाला 2 मार्क्ससाठी या डायग्रामसाठी तुम्हाला लिहायचं असणार आहे. यानंतर या चॅप्टरमध्ये आपल्याला थर्ड डायग्राम अभ्यासायची आहे. यामध्ये तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन हे शो केलेलं आहे. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन काय असतं तर हे तुमचं असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन असतं. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं तर बघा, असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शनमध्ये सीड्सच्या शिवाय म्हणजे बीच्या शिवाय रिप्रोडक्शन होतं. जसं की स्वीट पोटॅटोमध्ये रूट्सच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होतं. त्यानंतर पोटॅटोमध्ये आईच्या माध्यमातून म्हणजे बर्ड्सच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होतं. त्यानंतर ब्रायोफायलममध्ये लीफ मार्जिनमध्ये जे बर्ड्स तुमचे प्रेझेंट असतात त्याच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होतं. याला आपण असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे स्टेट द टाइप ऑफ रिप्रोडक्शन. याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे आयडेंटिफाय पार्ट इन्व्हॉल्व इन अ रिप्रोडक्शन. आता तुम्हाला स्वीट पोटॅटो, ब्रायोफायलम आणि पोटॅटो शो केलेला आहे. यामध्ये कुठल्या पार्ट्समधनं रिप्रोडक्शन होतं ते तुम्हाला विचारलेलं आहे. आता पहिलं आहे स्वीट पोटॅटो. तर बघा, स्वीट पोटॅटोमध्ये जे बर्ड्स प्रेझेंट असतात रूट्समध्ये त्यांच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होतं. त्यानंतर पोटॅटोमध्ये जे आईज प्रेझेंट असतात त्यांना आपण बर्ड्स असं म्हणतो, त्यांच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होतं. आणि ब्रायोफायलममध्ये लीफ मार्जिनमध्ये जे बर्ड्स प्रेझेंट असतात त्यांच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होतं. तर असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर या चॅप्टरमध्ये आपल्याला फोर्थ डायग्राम अभ्यासायची. ही डायग्राम तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलसाठी दिली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डज द अबव्ह फिगर इंडिकेट्स. तर तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल शो दिले. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे विच ह्युमन ऑर्गन आर इन्व्हॉल्ड इन दिस प्रोसेस. तर कुठले कुठले ऑर्गन्स यामध्ये इन्व्हॉल्व होतात तर बघा, ओव्हरी आणि युटेरस हे प्रायमरी इन्व्हॉल्व असतात. त्यानंतर पिच्युटरी ग्लँड ऑल्सो कंट्रोल्स द मेन्स्ट्रुअल सायकल. तर का MCQ साठी हा क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे नेम द हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल फॉर दिस प्रोसेस. तर कुठले कुठले हॉर्मोन्स असतात तर इम्पॉर्टंट आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. त्याच्यासोबत FSH आणि LH हे हॉर्मोन्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर हे 4 हॉर्मोन्स असतात जे ह्या प्रोसेससाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट इज द पिरियोडिसिटी ऑफ दिस चेंज. तर दर 28 to 30 डेजमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही रिपिटेटिव्ह होत असते. तर हा टाइम पिरियड तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे द बॉडी ऑफ अ ह्युमन अंडरगोईंग दिस प्रोसेस इज इम्प्युअर. शी शुड रिमेन अवे फ्रॉम द पीपल. व्हॉट इज युअर ओपिनियन. तर बघा, जी व्यक्ती किंवा जी फिमेल मेन्स्ट्रुअल सायकलच्या प्रोसेसमधनं जात असते ती फिमेल इम्प्युअर असते आणि तिच्यापासून अंतर ठेवलं पाहिजे. याबद्दल तुमचं मत हे विचारलं आहे. आता बघा, मेन्स्ट्रुअल सायकल ही एक नॅचरल प्रोसेस असते आणि ही प्रत्येक फिमेल सोबत होत असते. आता याचा आन्सर कशा पद्धतीने येणार तर बघा, द मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. इट इज अ साइन पॉसिबल ऑफ अ न्यू लाईफ. अ वुमन शुड गेट अ इनफ रेस्ट or proper nutrition during this period. Although it can be painful, she should maintain a proper hygiene of herself. त्यानंतर keeping herself away from other due to impurity should not be followed. तर असा आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. आता बघा, ही डायग्राम तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. यानंतर बघा, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला फिफ्थ डायग्राम अभ्यासायची. या डायग्राममध्ये तुम्हाला मॉडर्न टेक्निक ऑफ रिप्रोडक्शन शो केलेली आहे. याला आपण IVF असं म्हणतो. आता बघा, ही डायग्राम टीव्हीमध्ये जी ॲड लागते इंदिरा IVFची त्या ॲडमध्ये तुम्ही ही डायग्राम बघितली असेल. आता बघा, ही मॉडर्न टेक्निक कोणासाठी युजफुल आहे तर बघा, जे कपल्स पॅरेंट्स बनू शकत नाही काहीतरी कमतरतेमुळे ते कपल्स पॅरेंट्स बनू शकतात मॉडर्न टेक्निकचा यूज करून. आता बघा, ह्या टेक्निकवरती किंवा ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे व्हॉट प्रोसेस इज शोन इन द डायग्राम. तर बघा, ह्या प्रोसेसमध्ये इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे IVFची कन्सेप्ट तुम्हाला शो केली आहे. त्याला आपण फर्टिलायझेशन इन टेस्ट ट्यूब असं देखील म्हणतो, कारण की ही प्रोसेस टेस्ट ट्यूबमध्ये होते. त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी टेक्निक असं देखील म्हणत असतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डिस्क्राईब द प्रोसेस इन शॉर्ट. ही प्रोसेस तुम्हाला सिंपल वर्ड्समध्ये एक्सप्लेन करायची आहे. तर कशा पद्धतीने एक्सप्लेन करणार तर बघा, द गिवन प्रोसेस इज अ IVF. इन दिस टेक्निक द ओसाइड आर रिमूव्ड फ्रॉम द फिमेल ऑर फ्रॉम अ मदर अँड स्पर्म्स आर कलेक्टेड फ्रॉम अ फादर. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय लिहिणार तर फर्टिलायझेशन टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी in the test tube, hence it is also called as a test tube baby technique. The embryo formed in this technique then placed into the uterus of a mother. तर असं सिंपल आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनसाठी लिहायचं असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे हू कॅन बेनिफिट फ्रॉम दिस प्रोसेस. तर जे कपल पॅरेंट्स बनू शकत नाही ते कपल्स ह्या टेक्निकचा यूज करून पॅरेंट्स बनू शकतात. तर याचा आन्सर कशा पद्धतीने येणार तर
This process is healthy for a couple who faces a problem such as a low sperm count, blockage in a oviduct. Such couples can bless with their own child by these techniques. असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा 6 डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन शो केलेला आहे आणि त्यावरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा पहिला क्वेश्चन आहे. यामध्ये लेबल द इंडिकेटेड पार्ट इन द डायग्राम, म्हणजे तुम्हाला दिलेल्या डायग्राममध्ये तुम्हाला नेमिंगसाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता बघा ह्या पार्टला आपण ओव्हिडक्ट असं म्हणतो, त्यानंतर ह्या पार्टला आपण ओरी असं म्हणतो, त्यानंतर ह्या पार्टला युटेरस असं म्हणतो आणि ह्या पार्टला आपण वजायना असं म्हणतो. तर हे नेमिंग तुम्हाला 2 मार्क्ससाठी लक्षात ठेवायचं असणार आहे. यानंतर सेकंड क्वेश्चन आहे. वेअर डज फर्टिलायझेशन ऑफ ओव्ह्यूम ऑक्युअर. आता फर्टिलायझेशन कुठं होतं, तर फर्टिलायझेशन ऑफ अ ओव्ह्यूम ऑक्युअर्स इन ओव्हिडक्ट, म्हणजे ह्या ठिकाणी ओव्ह्यूमचं फर्टिलायझेशन होत असतं. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे. वेअर डज द एम्ब्रिओ गेट इम्प्लांटेड आफ्टर अ फर्टिलायझेशन. एम्ब्रिओ कुठं प्लेस केला जातो, तर एम्ब्रिओ ह्या ठिकाणी युटेरसमध्ये तुमचा प्लेस केला जातो. तर असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 7th डायग्राम अभ्यासायची असणार आहे. ही डायग्राम तुम्हाला फ्लावरची डायग्राम आहे. ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी नेमिंगसाठी देखील विचारले जाऊ शकते आणि ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा पहिला क्वेश्चन आहे. मेल पार्ट ऑफ फ्लावर आणि फिमेल पार्ट ऑफ फ्लावर आपल्याला विचारले. आता बघा तुमचा मेल पार्ट जो असतो त्याला आपण अँड्रोशियम असं म्हणतो आणि फिमेल पार्टला आपण गायनोशियम असं म्हणत असतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे. विच आर द प्रोटेक्टिव्ह होल्स इन द फ्लावर. तर कॅलिक्स आणि करोला, या ठिकाणी कॅलिक्स आणि तुमचं करोला असतं, हे तुमचे प्रोटेक्टिव्ह होल्स असतात फ्लावरसाठी. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे. स्टेट द फंक्शन ऑफ स्टाईल, स्टिग्मा आणि अँथर. सिंपल तुम्हाला स्टाईल, स्टिग्मा आणि अँथरचं फंक्शन तुम्हाला घ्यायचं असणार आहे. आता स्टाईलचं फंक्शन काय असतं, तर स्टाईल्स तुमचा ह्या ठिकाणी असतो, जो ट्यूबलेग असतो आणि तो स्टिग्माला सपोर्ट करत असतो. आता याचे आन्सर कसं लिहिणार, तर बघा स्टाईल इज अ ट्यूबलेग स्ट्रक्चर दॅट सपोर्ट द स्टिग्मा आणि मेन फंक्शन काय असतं, द फंक्शन ऑफ अ स्टाईल इज अशीच द प्रोसेस ऑफ अ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये स्टाईल तुमचा इन्व्हॉल्व असतो. त्यानंतर सेकंड आहे स्टिग्मा. आता बघा स्टिग्माचं मेन फंक्शन काय असतं, तर द मेन फंक्शन ऑफ स्टिग्मा टू रिसीव्ह अ मॅच्युअर पोलन ग्रेन बाय द प्रोसेस ऑफ अ पॉलिनेशन. हे फंक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर थर्ड आहे अँथर. आता अँथरचं फंक्शन काय असतं, तर बघा तो प्रोटेक्ट करतो, स्टोअर करतो आणि प्रोड्यूस करतो कोणाला, तर पोलन ग्रेनला. हे आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. हे क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी या डायग्रामवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा आपलं चौथं चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता अगदी सिंपल चॅप्टर आहे. या डायग्राममध्ये आपल्याला एकच डायग्राम आहे जी बोर्ड एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. आता बघा डायग्राम काय दिली आहे, टाईप ऑफ थ्रेटन स्पेसिस. सिंपल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 4 टाईप्स दिलेले, 4ही टाईप्स तुम्हाला लिहायचे असतात. आता ह्या टाईप्ससोबत ह्या टाईप्समध्ये कुठले ॲनिमल्स येतात हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे. आता तुम्ही लिहू शकतात एंडेंजर स्पेसिस, त्यानंतर रेअरर स्पेसिस, त्यानंतर इनडिटर्मिनेट स्पेसिस, त्यानंतर व्हर्नेबल स्पेसिस. असे 4 टाईप्स तुम्ही 2 मार्क्ससाठी लिहू शकतात. यानंतर बघा पुढचं चॅप्टर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची. ही डायग्राम तुम्हाला स्टीम टर्बाईनची दिलेली आहे. या डायग्राममध्ये नोझलमधनं स्टीम या टर्बाईनवरती येते, टर्बाईन रोटेट होते, टर्बाईन रोटेट झाल्यामुळे जनरेटर रोटेट होतं आणि त्यामुळे आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर ह्या डायग्रामवरती सिंपल 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा पहिला क्वेश्चन आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दिस मशीन. तर सिंपल तुम्हाला स्टीम टर्बाईन शो केलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे. राईट द फंक्शन ऑफ दिस मशीन. आता ह्या मशीनचं फंक्शन काय असतं, तर द फंक्शन ऑफ दिस मशीन किंवा द फंक्शन ऑफ द स्टीम टर्बाईन इज टू रोटेट द जनरेटर विच प्रोड्यूस अ इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी. असं आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे. हाऊ डज इट गेट इन मोशन. तर स्टीम टर्बाईन कशा पद्धतीने रोटेट होतात ते तुम्हाला विचारले. आता याचे आन्सर कशा पद्धतीने, तर बघा टू ड्राईव्ह द टर्बाईन्स अँड एनर्जी सोर्स इज रिक्वायर्ड. द कन्स्ट्रक्शन ऑफ अ टर्बाईन इज डिफरंट फॉर अ डिफरंट पॉवर प्लांट. इज कन्स्ट्रक्शन डिपेंड ऑन द टाईप ऑफ एनर्जी सोर्स यूज टू रोटेट द टर्बाईन्स. आता ह्या ठिकाणी तुम्हाला स्कीम दिसते म्हणून त्यामुळे अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन असणार आहे. काही ठिकाणी विंड असू शकते, काही ठिकाणी तुम्हाला वॉटर सुद्धा असू शकतं. म्हणजे प्रत्येक पॉवर प्लांटमध्ये टर्बाईनचं कन्स्ट्रक्शन हे डिफरंट असतं अकॉर्डिंग टू एनर्जी सोर्स यूज टू रोटेट द टर्बाईन्स. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला स्टीम टर्बाईन दाखवलेले, तर स्टीम इज यूज इन अ थर्मल पॉवर प्लांट ॲज अ एक्झाम्पल तुम्हाला ह्या क्वेश्चनचे लिहायचं असणार आहे. तर असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी या डायग्रामवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा सेकंड डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला न्यूक्लिअर फिजन शो केलेलं आहे. आता न्यूक्लिअर फिजन कशा पद्धतीने होतं, तर बघा एक न्यूट्रॉन असतो, त्यावरती युरेनियम 235 हा बंबार्ड केला जातो आणि हे दोघी एकत्र येऊन आयसोटोप तयार करतात. आता युरेनियमचा जो आयसोटोप असतो तो युरेनियम 236 असतो. आता हा आयसोटोप्स पुढे परत ब्रेकडाऊन होतो कारण की हा अनस्टेबल असतो
आता हा ब्रेकडाऊन झाल्यावरती थेरियम आणि क्रिप्टॉन अशा 2 ॲटममध्ये हा ब्रेकडाऊन होतो आणि ही प्रोसेस परत कंटिन्यू होते आणि ही प्रोसेस रिपिटेटिव्ह होते. याच्यामुळे याला चेन रिएक्शन असं देखील म्हणतात. आता न्यूक्लिअर फिजन ह्या कन्सेप्टवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा पहिला क्वेश्चन आहे नेम द रिएक्शन. याला आपण न्यूक्लिअर फिजन किंवा चेन रिएक्शन असं देखील म्हणतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे वेअर इज दिस रिएक्शन इज यूज. तर ही रिएक्शन आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये एनर्जी जनरेट करण्यासाठी यूज करत असतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे विच एलिमेंट इज यूज. तर ह्या ठिकाणी आपण युरेनियम 235 यूज करत असतो. तर असे सिंपल क्वेश्चन 3 मार्क्ससाठी या डायग्रामवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला तिसरी डायग्राम अभ्यासायची. ही डायग्राम तुम्हाला नॅचरल गॅस पॉवर प्लांटची दिलेली आहे आणि सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले. आता पहिला क्वेश्चन आहे विच एनर्जी डू वी ऑप्टेन. तर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ऑप्टेन करणार आहोत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे स्टेट इट्स सोर्स. तर आपण नॅचरल गॅस यूज करत असतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे विच इज मोर इको फ्रेंडली पॉवर प्लांट बेस्ड ऑन द नॅचरल गॅस ऑर जनरेशन ऑफ एनर्जी फ्रॉम अ कोल. आता नॅचरल गॅस जर आपण बर्न केला तर कुठलंही हार्मफुल गॅसेस रिलीज होत नाही, पण आपण कोळला जर बर्न केलं तर कार्बन डायऑक्साईड गॅसेस रिलीज होतो. आता याचा आन्सर कशा पद्धतीने येणार तर बघा द पॉवर जनरेशन फ्रॉम अ नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली बिकॉज नॅचरल गॅस ऑन अ बर्निंग डज नॉट रिलीज एनी हार्मफुल गॅसेस कम्पेअर टू कोल. तर असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा चौथी डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला विंडमिल शो केलेलं आहे, त्याच्यातलं कन्स्ट्रक्शन तुम्हाला शो केलेलं आहे आणि सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारलेले आहे. आता पहिला क्वेश्चन आहे विच टाईप ऑफ एनर्जी इज जनरेटेड. तर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतोय. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे दिस पॉवर स्टेशन डिपेंड्स ऑन विच फॅक्टर. आता विंड मिल कशावरती डिपेंड असतो तर तो हवेवरती डिपेंड असतो. तर याचा आन्सर कशा पद्धतीने येणार तर बघा दिस पॉवर स्टेशन डिपेंड ऑन विंड व्हेलॉसिटी. म्हणजे हवेच्या वेगावरती हा डिपेंड असतो. आता बघा हवेचा वेग लोकेशननुसार चेंज होऊ शकतो किंवा जॉग्राफिकल फॅक्टर्समुळे सुद्धा हवेचा वेग चेंज होऊ शकतो. तर असं सिंपल आन्सर या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असतं. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे इज इट इको फ्रेंडली. तर बघा विंड मिलमुळे जी एनर्जी जनरेट होते ती तुमची इको फ्रेंडली असते. आता याचे आन्सर कसे लिहिणार तर बघा यस द एनर्जी जनरेटेड थ्रू दिस पॉवर स्टेशन इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली किंवा इको फ्रेंडली. असं सिंपल आन्सर तुम्हाला लिहायचं असणार. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 5th डायग्राम अभ्यासायची. आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला एक पझल दिलेले आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर मग हा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. आता ह्या क्वेश्चनची फक्त आन्सर नीट लक्षात ठेवा. आता पहिला क्वेश्चन आहे मॅक्सिमम एनर्जी जनरेटेड इन इंडिया इज डन युजिंग अ डॅश डॅश एनर्जी. तर आपण थर्मल एनर्जीचा यूज करून इंडियामध्ये मॅक्सिमम एनर्जी जनरेट करत असतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे तर डॅश डॅश एनर्जी इज अ रिन्युएबल एनर्जी सोर्स. आता विंड एनर्जी याला आपण रिन्युएबल एनर्जी सोर्स असं म्हणतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे सोलर एनर्जी इज कॉल्ड एज अ डॅश डॅश एनर्जी. तर बघा सोलर एनर्जीला आपण ग्रीन एनर्जी म्हणत असतो. त्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन आहे डॅश डॅश एनर्जी ऑफ अ विंड इज युज्ड इन अ विंड मिल्स. तर बघा आपण कायनेटिक एनर्जी यूज करत असतो. त्यानंतर बघा फिफ्थ क्वेश्चन आहे डॅश डॅश एनर्जी ऑफ अ वॉटर इन अ डॅम्स इज यूज फॉर अ जनरेशन ऑफ अ इलेक्ट्रिसिटी. तर बघा आपण पोटेन्शियल एनर्जीचा यूज हा करत असतो. तर बघा असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी या पझलवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर आपलं पुढचं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कुठलेही ॲनिमल्स देऊ शकतात आणि त्याच्यावरती क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता ह्या चॅप्टरचा अभ्यास करताना तुम्हाला प्रत्येक ॲनिमलचं क्लासिफिकेशन अभ्यासायचं असणार आहे आणि प्रत्येक ॲनिमलच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची. या डायग्राममध्ये तुम्हाला बटरफ्लाय, त्याच्यानंतर सेंटिपीड आणि स्कॉर्पियन तुम्हाला दाखवलं आहे आणि याच्यावरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे ड्यू टू विच कॉमन कॅरेक्टरिस्टिक डू दिस ॲनिमल बिलॉंग टू सेम फायलम. आता कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्यामुळे हे सगळे ॲनिमल्स एका फायलमशी रिलेटेड आहेत. आता बघा हे तिन्ही ॲनिमल्स तुमचे ऑर्थोपोडा ह्या फायलमशी रिलेटेड असणार आहे. आता कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आता आपण बघूया. तर का पहिली कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे या तिन्ही ॲनिमल्सला जॉइंटेड ॲपेंडेजेस असतात. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लिहू शकता बॉडी त्यांची ट्रायप्रोबॅस्टिक असते, बायलॅटरली सिमेट्रिकल असते आणि सेगमेंटेड बॉडी असते. त्यानंतर तिसरा कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लिहू शकता दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. हे तिन्ही ॲनिमल्स युनिसेक्शुअल असतात. त्यानंतर चौथा कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकतात अ कायटेनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड द बॉडी. तर ह्या 4 कॅरेक्टरिस्टिक्समुळे हे तिन्ही ॲनिमल एका फायलमला म्हणजे ऑर्थोपोडा फायलमशी रिलेटेड असणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे द एक्झोस्केलेटन ऑफ दिस ॲनिमल इज मेड ऑफ विच केमिकल. तर जे केमिकल असतं त्याला आपण कायटिन किंवा चिकेन असं म्हणतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे गिव्ह एक्झाम्पल. तर सिंपल तुम्हाला इन्सेक्टचे नाव लिहायचे असणार आहेत ज्यामध्ये क्रॅब, स्पायडर आणि हनीबी तुम्ही लिहू शकतात.
तर असे सिंपल 3 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये ह्या डायग्रामवरती विचारले जाऊ शकतात. यानंतर सेकंड डायग्राम ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला अभ्यासायचे, ज्यामध्ये स्टारफिश, सी कुकुंबर आणि सी अर्चिन तुम्हाला शो केलेले आहे आणि सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, टू बीच फायलम डू दिस ॲनिमल्स बिलॉंग? तर ही तिन्ही एलिमेंट्स इकायनोडर्माटा ह्या फायलमशी रिलेटेड आहे. त्यानंतर सेकंड आहे, नेम द सबस्टन्स विथ विच देअर बॉडी इज कव्हर्ड. तर त्याला आपण स्कॅल्सिरियस स्पाइन्स असं म्हणतो. त्याच्याने पूर्ण बॉडी त्यांची कव्हर झालेली असते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, नेम द ऑर्गन फॉर लोकोमोशन. तर लोकोमोशनसाठी ते 2 फीटचा यूज करतात. तर असे सिंपल 3 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा आपलं पुढचं चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 7, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची. यामध्ये तुम्हाला एक मायक्रो ऑर्गॅनिझम शो केलेला आहे आणि त्यावरती तुम्हाला सिंपल 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता बघा ही डायग्राम नीट लक्षात ठेवा. हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे याला आपण ॲस्परजिलस निगर असं म्हणतो. ही स्पेलिंग तुम्हाला लक्षात ठेवायची. आता पहिला क्वेश्चन आहे, नेम द फंगस. याला आपण ॲस्परजिलस निगर असं म्हणतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सोर्स ऑफ दिस फंगस. तर याचा सोर्स असतो शुगर मोलॅसिस किंवा ग्लुकोज. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑर्गॅनिक ॲसिड आर ऑप्टेन फ्रॉम इट. तर याच्यापासून सायट्रिक ॲसिड किंवा ग्लायकोनिक ॲसिड आपण ऑप्टेन करत असतो. तर असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी या डायग्रामवरती किंवा ह्या मायक्रोजवरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर सेकंड डायग्राम आहे, यामध्ये तुम्हाला बायोफिल प्रोडक्शन तुम्हाला शो केलेले आहे आणि सिंपल 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहे. आता बघा पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट द टाइप ऑफ फ्यूल प्रोडक्शन शोन इन दिस फिगर. तर ह्या फिगरमध्ये आपल्याला बायोफ्यूल प्रोडक्शन शो केलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, राईट 2 एक्झाम्पल ऑफ इच सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फ्यूल. आता बघा सॉलिड फ्यूलमध्ये आपण काऊ डंग किंवा क्रॉप रेसिड्यू आपण यूज करत असतो. त्यानंतर सेकंड आहे, लिक्विड फ्यूलमध्ये आपण व्हेजिटेबल ऑइल किंवा अल्कोहोल आपण यूज करत असतो. त्यानंतर गॅसियस फ्यूल्समध्ये आपण गोबर गॅस किंवा कोल गॅसचा आपण यूज करत असतो. तर असं आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनसाठी लिहायचं असणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला आन्सर द फॉलोइंगमध्ये 1 मार्क्ससाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ डू मायक्रो ऑर्गॅनिझम प्ले देअर रोल इन दिस प्रोसेस. आता बायोफ्यूल प्रोडक्शनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम हे फर्मेंटेशनचं काम करतात. आता बघा ही प्रोसेस कशा पद्धतीने होते. आता बघा बायोमासमध्ये तुमचं सेल्युलोज असतं, ते सेल्युलोज कन्वर्ट होतं ग्लुकोजमुळे विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यानंतर ही ग्लुकोज परत तुमचं कन्वर्ट केलं जातं लिक्विड फ्यूल म्हणजे बायो इथेनॉलमध्ये आणि ही जी प्रोसेस होते ही मायक्रोबियल फर्मेंटेशनमध्ये होते. तर अशा पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम हेल्पफुल असतात ह्या प्रोसेससाठी. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने येणार तर बघा, फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोफ्यूल द रेसिड्यू लेफ्ट आफ्टर द थ्रेशिंग द बायोमास कंटेन द सेल्युलोज विथ विच converted into glucose by the microorganism. This glucose further converted into liquid fuel called as a bioethanol through the microbial fermentation. असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर थर्ड डायग्राम आपल्याला अभ्यासायची. यामध्ये तुम्हाला मॉडर्न लँडफिल साईट शो केलेले आहे आणि सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे, नेम द फिगर. तर याला आपण मॉडर्न लँडफिल साईट असं म्हणतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज इट यूज फॉर. आता याचा यूज कशासाठी होतो तर बघा, इट इज यूज फॉर डिस्पोजल ऑफ डिग्रेडेबल वेस्ट इन अर्बन एरियाज. असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच गॅस इज फॉर्म इन इट. तर बघा ह्या प्रोसेसमध्ये आपलं मिथेन गॅस ॲज अ फ्यूल आपण ऑप्टेन करू शकतो. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, हाऊ इज दिस गॅस इज फॉर्म. आता ही गॅस कशा पद्धतीने तयार होते तर बघा, मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉइल डिकम्पोज द वेस्ट रिझल्टिंग इन फॉर्मेशन ऑफ अ मिथेन गॅस. आता बघा जे मायक्रोब्स मातीमध्ये प्रेझेंट असतात ते मायक्रोब्स मिथेन गॅसला प्रोड्यूस करतात. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज डन विथ दिस सिवेज. आता जो सिवेज असतो त्याच्यासोबत आपण काय करतो तर बघा, इन विलेज म्हणजे गावाखेड्यांमध्ये हा जो सिवेज असतो आपण मातीमध्ये डिस्पोज करू शकतो किंवा बायोगॅस प्लांटमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. त्यानंतर इन सिटीज शहरामध्ये ह्या सिवेजसोबत प्रोसेसिंग युनिटमध्ये मायक्रोबियल फर्मेंटेशनसाठी किंवा मायक्रोबियल ट्रीटमेंटसाठी आपण देत असतो. त्यानंतर थर्ड आहे, आता बघा जो स्लज ह्या प्रोसेसमध्ये खाली उरतो तो स्लज आपण फर्टिलायझर म्हणून आपण मातीमध्ये यूज करू शकतो. तर हे आन्सर तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं असणार आहे. आता बघा ह्या क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने येणार तर बघा, इन विलेज डोमेस्टिक सिवेज इज डिस्पोज इन अ सॉइल ऑर यूज्ड इन अ बायोगॅस प्लांट. त्यानंतर इन सिटीज सिवेज इज कॅरीड टू द प्रोसेसिंग युनिट फॉर अ मायक्रोबियल ट्रीटमेंट. आणि थर्ड पॉईंट तुम्ही लिहिणार, द स्लज दॅट सेटल डाऊन ड्युरिंग दिस प्रोसेस कॅन बी यूज ॲज अ फर्टिलायझर. असं सिंपल आन्सर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता बघा ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा आपल्याला फोर्थ डायग्राम आहे. ही देखील डायग्राम तुम्हाला मॉडर्न लँडफिल साईटचीच आहे. या डायग्रामवरती 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे, नेम द अबोव्ह मेथड. तर याला आपण मॉडर्न लँडफिल साईट असं म्हणतो. त्यानंतर सेकंड आहे, व्हॉट इज द टाइप ऑफ वेस्ट यूज इन दिस मेथड. आता ह्या मेथडमध्ये आपण वेस्ट म्हणून डिग्रेडेबल वेस्ट आपण यूज करत असतो.
त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट युजफुल सबस्टन्स आर ऑब्टेन फ्रॉम दिस मेथड. आता ह्या मेथडचा यूज करून आपण मिथेन गॅस ऑब्टेन करू शकतो, जे आपण ॲज अ फ्यूल म्हणून यूज करू शकतो. तर सिंपल 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला ह्या डायग्रामवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर फिफ्थ डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला एक मायक्रो ऑर्गॅनिझम शो केलेला आहे, ज्याला आपण अल्कॅनोहोरेक्स बॉर्क्युमिनेसिस असं म्हणतो. आणि सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता बघा हा मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे युजफुल असतो, तर बघा रिव्हर्समध्ये जे ऑइल स्पिल्स होतात किंवा ओशन्समध्ये जे ऑइल स्पिल्स होतात, ते ऑइल वॉटरमधनं क्लिअर करण्यासाठी किंवा क्लीन करण्यासाठी या मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपण यूज करत असतो. आता पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द गिवन बॅक्टेरिया अँड राईट इट्स नेम. तर दिलेला बॅक्टेरिया तुमचा अल्कॅनोहोरेक्स बॉर्क्युमिनेसिस असणार आहे. हे स्पेलिंग तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज इट्स फंक्शन. याचं फंक्शन काय असतं, तर बघा इट कॅन डिग्रेड द हायड्रोकार्बन सच ॲज अ पायरिडिन्स अँड अदर केमिकल सबस्टन्सेस. हेन्स इट इज यूज फॉर क्लिनिंग द ऑइल स्पिल्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायड्रोकार्बोनोब्लास्टिक बॅक्टेरिया. तर हे फंक्शन तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं असणार आहे. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर पुढची डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिहायचे असणार आहे, ज्यामध्ये कुठलेही 4 ऑर्गॅनिझम्स तुम्ही लिहू शकता. आता बघा ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा आपलं पुढचं चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड असणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. सिंपल तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन तुम्हाला लिहायची असणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे गिव्ह वन यूज ऑफ अ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचा एक यूज तुम्हाला लिहायचा असणार आहे, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर, मेडिकल सायन्स किंवा इन्व्हायरमेंटल सायन्स तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे गिव्ह वन कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. यामध्ये तुम्ही DNA फिंगरप्रिंटिंग हा सिम्पलेस्ट यूज तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी ऑल्सो युज्ड इन अ फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह क्रॉप व्हरायटीज. त्यानंतर आपण ॲनिमल हजबंडरीमध्ये देखील बायोटेक्नॉलॉजीचा यूज हा करत असतो. तर हे युजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे राईट 2 एक्झाम्पल ऑफ बायोफर्टिलायझर. तर बायोफर्टिलायझरमध्ये तुम्हाला रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर हे 2 बॅक्टेरिया तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे राईट 2 नेम्स ऑफ क्रॉप्स जेनेटिकली डेव्हलप. यामध्ये टेक्स्टबुकमध्ये बीटी कार्बन, बीटी ब्रिंजल आणि गोल्डन राईस हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे. तर बघा असे क्वेश्चन तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीवरती 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. हे क्वेश्चन नीट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर सेकंड डायग्राम ह्या चॅप्टरमध्ये आहे, ज्यामध्ये यूज ऑफ स्टेम सेल्स तुम्हाला विचारलेले आहे. आता बघा यूज ऑफ स्टेम सेल्स तुम्हाला 1 मार्क्ससाठी अँसर द फॉलोइंग क्वेश्चनमध्ये देखील विचारलं जाऊ शकतं. ज्यामध्ये यूज काय लिहिणार, तर बघा कॉर्गल ट्रान्सप्लांटेशन, त्यानंतर रिप्लेसिंग डेड सेल्स आणि प्रोडक्शन ऑफ अ ब्लड सेल्स. यामध्ये आपण स्टेम सेल्सचा यूज हा करत असतो. तर सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 1 मार्क्ससाठी ही डायग्राम किंवा ही कन्सेप्ट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर पुढचे चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 9 सोशल हेल्थ. आता बघा अगदी सिम्पल चॅप्टर आहे आणि अगदी सिंपल क्वेश्चन ह्या चॅप्टरमधून तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिली डायग्राम अभ्यासायची. या डायग्राममध्ये एक मुलगा दिसतोय, जो मान खाली घालून बसलेला आहे. आता ही डायग्राम तुम्हाला मेंटल स्टेटशी रिलेटेड असणार आहे, असं तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. आता ही डायग्राम मेंटल स्टेटची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डज द अबोव्ह पिक्चर शोज. तर मेंटल स्ट्रेस तुम्हाला शो केलेला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन एनी 2 रिझन फॉर दिस प्रॉब्लेम. आता मेंटल स्ट्रेस कशामुळे येतो याच्यासाठी तुम्हाला 2 प्रॉब्लेम्स लिहायचे असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे सजेस्ट सम वे टू रिड्यूस द मेंटल स्ट्रेस. आता मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला कुठलेही 2 वेज तुम्हाला लिहायचे असणार आहेत. असे सिंपल क्वेश्चन ह्या डायग्रामवरती 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर सेकंड डायग्राम आपल्याला अभ्यासायची. तर बघा सेकंड डायग्राम आहे. यामध्ये एक गाडी दिसते आणि गाडीच्या समोर एक माणूस आहे, जो रोडवरती सेल्फी घेताना तुम्हाला दिसतोय. आता ही जी डायग्राम आहे हिला सेल्फी ऑन अ रोड असं नाव तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिले आहे. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डज द नेक्स्ट पिक्चर किंवा अबोव्ह पिक्चर शोज. तर तुम्हाला डायग्राममध्ये मॅन टेकिंग सेल्फी ऑन अ रोड हे तुम्हाला शो केलेलं आहे. असं सिंपल आन्सर तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर बी क्वेश्चन आहे. यामध्ये व्हॉट विल बी द इफेक्ट. तर ह्याचा इफेक्ट काय होणार आहे, तर सिंपल त्या माणसाला गाडी ती ठोकणार आहे, म्हणजे त्या माणसाचा ॲक्सिडेंट हा होणार आहे. असं सिंपल आन्सर तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा थर्ड डायग्राम आहे. या डायग्राममध्ये ॲक्सिडेंट झालेला दिसतोय आणि काही लोकं मदत करण्याच्या ऐवजी त्या ॲक्सिडेंटल व्हिक्टिमचे फोटो काढताना तुम्हाला दिसत आहेत. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता डायग्रामला नाव काय दिलेलं आहे, तर बघा पेडेस्ट्रियन मेकिंग अ व्हिडिओ क्लिप ऑफ द ॲक्सिडेंटल सीन हे नाव तुम्हाला डायग्रामसाठी दिले आहे. आता पहिला क्वेश्चन आहे व्हॉट मेंटल डिसऑर्डर शोन इन दिस फिगर. तर बघा ह्या फिगरमध्ये काय दाखवलेले किंवा ह्या डायग्राममध्ये काय शो केलेलं आहे, तर बघा द गिवन पिक्चर शोज
दॅट द पेडेस्ट्रियन मेकिंग द व्हिडिओ क्लिप ऑफ अ ॲक्सिडेंटल सीन इन्स्टेड ऑफ हेल्पिंग द विक्टिम. असं आन्सर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट सोशल मेसेज वुड यू गिव्ह फ्रॉम दिस? आता यावरून तुम्ही कुठला सोशल मेसेज देणार? तर फोटोज किंवा व्हिडिओज काढण्याच्या ऐवजी त्या विक्टिमला तुम्ही मदत करू शकता. तुम्ही ॲम्ब्युलन्सला कॉल करू शकता. आता आन्सर कशा पद्धतीने लिहिणार? तर instead of making disturb in society by posting the images or video clips, gather people should help the victim, call the ambulance or provide some water. तर हे मेजर्स तुम्ही करू शकता किंवा असा सोशल मेसेज तुम्ही देऊ शकता. तर सिंपल 2 मार्क्ससाठी ह्या डायग्रामवरती तुम्हाला असे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. यानंतर आपली फोर्थ डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला लाफ्टर क्लब ही कन्सेप्ट शो केलेली आहे आणि सिंपल तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले. आता पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कन्सेप्ट शोन इन द फिगर किंवा इन द डायग्राम? तर यामध्ये तुम्हाला लाफ्टर क्लबची कन्सेप्ट तुम्हाला शो केलेली आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, राईट इट्स बेनिफिट. आता याचे बेनिफिट्स काय होतात? तर लाफ्टर क्लबमुळे आपल्या हसल्यामुळे आपला मेंटल स्ट्रेस हा रिड्यूस होतो. तर असा आन्सर तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू डू वेन यू फील द स्ट्रेस? जेव्हा तुम्हाला स्ट्रेस फील होतो किंवा मेंटल स्ट्रेस जाणवतो तेव्हा तुम्ही काय करता? तर याचा सिंपल आन्सर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात. तर बघा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला ह्या डायग्रामवरती बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. नंतर आपल्याला पुढची डायग्राम अभ्यासायची. यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोशल हेल्थ हे तुम्हाला विचारले. कुठलेही 4 फॅक्टर लिहायचे. 2 मार्क्ससाठी हे डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. ज्यामध्ये एज्युकेशन तुम्ही लिहू शकता, पॉलिटिकल कंडिशन तुम्ही लिहू शकता, रेसिडेंटल एरिया तुम्ही लिहू शकता किंवा फायनान्शियल कंडिशन तुम्ही लिहू शकता. तर 2 मार्क्ससाठी ही डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची. यानंतर पुढची डायग्राम आहे. यामध्ये इफेक्ट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन तुम्हाला विचारले, ज्यामध्ये स्किन बर्न तुमची होऊ शकते रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनमुळे. त्याच्यानंतर इफेक्ट ऑन व्हिजन, डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. चेंज इन जेनेटिकल कॉन्स्टिट्यूशन्स आणि फोर्थ तुम्ही लिहू शकता डिस्ट्रक्शन ऑफ टिश्यूज ऑफ बॉडी. तर असे 4 इफेक्ट्स तुम्ही लिहू शकतात. तर ही देखील डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर आपलं लास्ट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट. आता बघा अगदी सिंपल चॅप्टर आहे आणि एकच डायग्राम आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये अभ्यासायची असणार आहे. आता बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला काही डिझास्टर्स दाखवले, ज्यामध्ये ट्रेन ॲक्सिडेंट असेल, त्यानंतर अर्थक्वेक असेल किंवा फ्लड तुम्हाला शो केलेले आहे. आता ह्या डायग्रामवरती सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे, नेम द डिझास्टर शोन इन द फिगर. तर यामध्ये फ्लड, ट्रेन ॲक्सिडेंट आणि अर्थक्वेक तुम्हाला शो केलेले आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, रेट एनी 2 इफेक्ट ऑफ दिस डिझास्टर. आता ह्या डिझास्टरमुळे कुठले इफेक्ट होतात ते तुम्हाला विचारले. आता कोलॅप्सिंग ऑफ ब्रिजेस, फ्लडिंग इन कोस्टल एरिया, मॅसिव्ह लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, त्यानंतर सॉइल इरोजन आणि शॉर्टेज ऑफ फूड असे इफेक्ट्स तुम्ही लिहू शकता. आता ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2च्या टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या पण डायग्राम्स तुम्हाला दिलेले आहेत, त्या डायग्रामशी रिलेटेड क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.